माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थी आंदोलनाबाबत केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने कोल्हापुरात आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला कोल्हापुरी चप्पल दाखवत तीव्र निषेध व्यक्त केला। दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध स्पर्धा परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधात देशभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत। या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवर लाठीमार झाल्यानंतरही मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असल्याचे आंदोलनकर्त्याचे म्हणणे आहे। या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भाषणात आंदोलनातील विद्यार्थी आणि सरकारविरोधात भूमिका घेण्याविषयी केलेल्या कथित वक्तव्यात त्यांची तुलना दहशतवाद्याशी केल्याचा आरोप शिवसेना आणि युवासेनेने केलेला आहे। या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या। या आंदोलनाचे नियोजन कोल्हापूर युवासेनेच्या वतीने करण्यात आले होते। लाईव्ह मराठीसाठी अजित बोडके। आज कोल्हापूर शिवसेना युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नालायक सदाभाऊ खोत याचा आम्ही निदर्शने केलेले आहेत। नालायक यासाठी कारण ज्या आई वडिलांनी ज्या विद्यार्थ्यांना आपल्या हाताप्रमाणे आपल्या राजासारखं वाढवलं त्या मुलांना दिल्लीत पोलीस अमानुषपणे मारत आहेत। नीटचा पेपर लीक झालेला आहे त्यासाठी ते लढत आहेत आणि सदाभाऊ खोत हा सांगतो की हे सगळे दहशतवादी आहेत। सदाभाऊ खोत तुम्ही केलेला कडकनाथचा भ्रष्टाचारी महाराष्ट्र विसरलेला नाहीत, त्यामुळे तुमच्यासारख्या नालायक व्यक्तीला हे विद्यार्थी काय आहे हे भारताचं भविष्य आहे हे तुम्हाला समजणार नाही। म्हणून या नालायक सदाभाऊ खोतचा आम्ही कोल्हापूर शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी आज इथे आलो।